येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचं रहस्य आहे. आणि प्रियानो, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमनचं चिन्ह येशू ख्रिस्तांनी स्वतःहून दिलेलं आहे आणि ते सुद्धा कबरीतून दिलेलं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपल्या पापासाठी मरण पावला, त्याला कबरीत पुरलं गेलं आणि 3 दिवसानंतर तो उठला. तर जेव्हा हे शिष्य कबरीच्या आतमध्ये गेले, त्यांना काय गोष्टी आढळल्या. ते जे वस्त्र जे आहे ते आढळले आणि ते वस्त्र जे आहे ठराविकरित्या गुंडाळलेलं होतं. तर त्या वस्त्राचं महत्त्व काय होतं, त्या वस्त्राचं रहस्य काय आहे. प्रियानो, त्या वस्त्राच्या रहस्यातून येशू ख्रिस्तानी दुसऱ्या आगमनाची चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. आपण ते वाचूया. योहान 20:6-7. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून आला व थडक्यात आत गेला. तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रावर नाही, तर निवाळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्यांनी पाहिला. प्रियानो, आता इथं 2 वस्त्र होते. एक जे वस्त्र जे होतं ते येशू ख्रिस्ताच्या शरीरावर होतं आणि दुसरं जे होतं पवित्र शास्त्र रुमाल त्याच्या डोक्याला होता. आणि तो जो रुमाल जो होता तो तागाच्या वस्त्राबरोबर नव्हता, तो वेगळीकडे होता. आणि इथं काय म्हटलेलं आहे, तो गुंडाळलेला होता. तर प्रियानो, आता इथं पवित्र आत्म्याने आपल्याला असं का सांगितलेलं आहे की तो जो वस्त्र जो होता, तो जो रुमाल जो होता, एकीकडे गुंडाळा पडलेला त्यांनी पाहिला. प्रियानो, ह्याचं गुपित काय आहे, का पवित्र शास्त्रामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे, वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे, ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जे आहे यहुदी लोकांची जी परंपरा आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. हिब्री लोकांची जी परंपरा आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. आता ही जी परंपरा जी होती, ही परंपरा मालक आणि त्याचे सेवक ह्यांच्यामध्ये होती. आता प्रियानो, जेव्हा मालक जेवणाला बसत असे तर वेगळ्या वेगळ्या प्लेट्स तिथं असायच्या, त्यावर वेगवेगळ्या अन्न असायचं आणि एक प्लेट असायची आणि त्या प्लेटवर रुमाल ठेवला असायचा आणि तो जो रुमाल जो होता तो गुंडाळलेला अवस्थेत तिथे ठेवला असायचा. आता समजा मालक जेवतोय आणि मधूनच तो उठून गेला, तर आता हे जे सेवक जे होते ते काय करायचे. हे सेवक जे होते, आता ज्या प्लेटचं अन्न संपलेलं आहे तर ते प्लेट ते साफ करायचे, पण ज्या प्लेट्समध्ये अन्न अजून शिल्लक आहे ते प्लेट ते साफ नव्हते करत. का? तर असं कारण काय, जो रुमाल जो होता एका प्लेटमध्ये, जर तो रुमाल गुंडाळ्या अवस्थेत आहे, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की मालक जो आहे वापस जेवायला येणार आहे, म्हणजे तो वापस येणार आहे. आणि जेव्हा तो गुंडाळलेला अवस्थेत नसतो, ह्याचा अर्थ असा की तो वापस येणार नाहीये. तर प्रियानो, इथं येशू ख्रिस्तांनी काय केलेलं होतं, तो जो रुमाल जो होता तो गुंडाळलेल्या अवस्थेत तिथं होता. याचा अर्थ काय होतो, याचं चिन्ह काय आहे, ह्याचं चिन्ह एक आहे की मालक वापस येणार आहे. हे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे हे चिन्ह आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं, जसा एक मालक जेवता जेवता तो बाहेर जातो काय कामानिमित्त, पण जे सेवक आहेत त्यांना कसं समजतं की तो वापस येणार आहे, ते त्या प्लेटकडे पाहतात, त्या प्लेटवर जो रुमाल आहे त्याच्याकडे पाहतात. जो रुमाल गुंडाळलेला आहे म्हणजे मालक परत जेवायला वापस येणार आहे, म्हणजे जे डिशेसमध्ये जे अन्न आहे ते साफ नाही करायचं, कारण का मालक परत येणार आहे. प्रियानो, तो येशू ख्रिस्त कबरीमधूनच आपल्याला एक भविष्यवाणी दिलेली आहे. त्या वस्त्राच्या रूपेने आपल्याला भविष्यवाणी दिलेलं आहे की मी जो आहे मी वापस येणार आहे. हालेलुया. प्रियानो, येशू ख्रिस्ताचं आगमन कधी पण होऊ शकतं, कधी पण जे आहे स्वर्गरोहण होऊ शकतं. म्हणून आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर असणं खूप आवश्यक आहे.